लवकर चला. चला लवकर चला सर्व भाविक मंडळी. चला अक्षय कुमार, चला तबला वादक अक्षय कुमार लवकर चला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव,
व्यास महाराज की जय, कालिका माता की जय, सरस्वती माता की जय, महालक्ष्मी माता की जय। राधे श्याम। नमो भगवते वासुदेवाय। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम सर्वचैतन्य रूपां तामाद्यां विद्यां च धीमहि बुद्धिं ज्ञान प्रचोदयात्। सर्वं कल्विदं मे वाहम् नान्यत् अस्ति सनातनम्। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। ओम विश्वेश्वरी ओम विश्वेश्वरी जगत्रात्री स्थिति संहारकारिणी निद्रां भगवती विष्णु तुलां तेजसः प्रभु महाविद्या महामाया महामेधा महास्मृति महामोहाच भगति महादेवी महासुरी। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विद्ये माझे पंढरीचे आई। रूपा आली अंबाबाई वंदिली अंबिका निघाली बाहेर। कीर्तन गजर होत असे गोपाल कृष्ण भगवान की जय। राधे श्याम। श्रीमद्देवी भागवत कथेचा चतुर्थ दिवसाचं दुसरं सत्र त्या संबंधानं या श्रीमद भागवत कथेला शृंगारित करण्यासाठी मृदुंगाचार्य, हार्मोनियम वादक, गायनाचार्य, टाळकरी वृंद, त्याचप्रमाणे श्रीमद भागवत देवी भागवत कथेचा कर्णद्वारे रसपान करणारा महाराष्ट्राच्या पंचक्रोशीतील जाणकार पारमार्थिक संत
सकाळी कथेला आपण ज्या ठिकाणी विश्राम दिलेला होता ती कथा होती इंद्राच्या हातून ब्रह्महत्येचं पातक घडलं गेलं आणि ते भोगण्याकरता त्याला मानस सरोवरामध्ये जाऊन ते त्याला भोगावं लागलं. जगामध्ये कोणतंही कर्म करा ते कर्म फल दिल्याशिवाय थांबत नाही. अवश्यमेव भोक्तव्यम कृतकर्म शुभाशुभम ना भुक्तम चेते कर्म कल्पकोटी. अवश्यमेव भोक्तव्यम, अवश्य त्याला ते भोगावंच लागतं. ते भोगल्याशिवाय ते शांत होत नाही. जोपर्यंत ते तुम्हा आम्हाला फल देऊन शांत होत नाही तोपर्यंत सारखं आपल्या भोवती ते गिरट्या घालत असतं आणि योग्य अनुकूल परिस्थितीची ती वाट पाहत असतं. कर्म सिद्धांत, द थेअरी ऑफ कर्म, हा कर्म सिद्धांत आहे की कोणतंही कर्म करा ते भोगल्याशिवाय पूर्णत नाही. आणि कर्म सिद्धांत सांगून त्याच ठिकाणी आपण तृतीय स्कंदाचा पूर्णविराम केला. चतुर्थ स्कंदामध्ये तृतीय स्कंदामध्ये आपण प्रवेश करत आहोत. द्वितीय स्कंद संपला. तृतीय स्कंदामध्ये जन्मे राजानं प्रश्न केला व्यासजींना, व्यासजी या देवीबद्दल तुम्ही अनेक प्रकारे तिचं श्रेष्ठत्व कसं आहे ते सर्व आम्हाला तुम्ही प्रतिपादन केलं. या विश्व जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी ही देवी आहे. ब्रह्मा विष्णू महेशाची जननी आहे. एवढंच नाही तर या विश्व जगताचं उपादान कारण आणि निमित्त कारण ही असणारी देवी आहे. या विश्व जगतामध्ये श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ, मुक्तामध्ये मुक्त, श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ जर काय असेल तर सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. एकनाथ महाराज मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. या देवीचं तुम्ही अनेक प्रकारे आम्हाला वर्णन केलं. पण म्हणाले व्यासजी ही अंबा कोण आहे? हिचा जन्म कुठं झाला आणि या मृत्यू लोकांमध्ये तिला येण्याचं कारण काय? 3 प्रश्न जन्मेजय राजानं व्यासजींना विचारले. त्यावेळेस जन्मेजयाने आणखी 3 प्रश्न विचारले. ते म्हणाले गुरुजी या ब्रह्मांडाची निर्मिती कोण करतं? या ब्रह्मांडाची निर्मिती करणारा एक आहे का अनेक आहे? या ब्रह्मांडाची निर्मिती करणारा देव आहे का देवी आहे? मी असं ऐकलंय, जन्मेजय राजा सांगतोय, व्यासजी मी असं ऐकलं की या ब्रह्मांडाची निर्मिती करणारा भगवान शंकर आहे. कोणी म्हणतं ब्रह्मदेव आहे, कोणी म्हणतं भगवान शंकर आहे, कोणी म्हणतं गणपती आहे, कोणी म्हणतं आदिशक्ती माया आहे. वेद सांगतात ते परब्रह्म आहे.
दर्शनकार म्हणतात त्रिगुणात्मक प्रकृती या विश्वसृष्टीला कारणभूत आहे. दर्शनकार सांगतात की असणारी विश्वसृष्टी शून्यातून निर्माण झाली. काही दर्शनकार तर म्हणतात हो याला विज्ञान कारणभूत आहे. माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या डोक्यामध्ये संशयाचा भोवरा निर्माण झालेला आहे. संशयाचा भोवरा निर्माण झाला. पुढे 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 या पुढे माझ्या अंतःकरणामध्ये संशयाचा भोवरा निर्माण झालेला आहे. ज्ञानाच्या माध्यमातून त्याची तुम्ही निवृत्ती करा. त्यावेळेला व्यासजी सांगतात या विश्वसृष्टीला देव का दोन कारणभूत आहे. याच्याही पेक्षा ज्या देवीची आपण या ठिकाणी उपासना करतो, ज्या परमात्म्याची आम्ही उपासना करतो त्या परमात्म्याचे प्रथम वस्तू महात्म्य. जोपर्यंत वस्तू महात्म्य ज्ञान होत नाही तोपर्यंत त्या परमात्म्यावर भक्ती होत नाही, प्रेमही. आपल्या हातामध्ये हिरा आलेला आहे, लाखो रुपयाचा हिरा आहे. पण त्या हिऱ्याचं जर वस्तू महात्मा आपल्याला कळालं नाही तर गारगोट म्हणून फेकून दिलं जातं. काय होतं? लाखो रुपयाचा हिरा आहे, आपल्या हातावर आहे, पण त्या हिऱ्याचं वस्तू महात्म्य ज्ञान नसेल तर गारगोट म्हणून फेकून दिल्या जाते. पण त्याच हिऱ्याचं वस्तू महात्म्य ज्ञान कळालं, अरे हा हिरा आहे आणि लाखो रुपयाचा आहे. जेव्हा वस्तू महात्म्य ज्ञान होतं त्यावेळेला त्याच्यावर प्रेम होतं आणि त्याच्यावर भक्ती होतं. तोपर्यंत होणार. मग याचं वस्तू महात्म्य ज्ञान झाल्यानंतर मग हा कुठे ठेवू? सोन्यामध्ये मळवून गांगटीत घालो त्या चांदीमध्ये घालो, तेव्हा त्याचं वस्तू महात्म्य ज्ञान कळायला. अन्यथा जर वस्तू महात्म्य ज्ञान कळालं नाही तर ती गारगोट. लक्षात तुम्ही पहा की गवळणींना परमात्म्याचं वस्तू महात्म्य ज्ञान होतं. ते कंसाला होतं का? कंसाला वस्तू महात्म्य ज्ञान नाही म्हणून परमात्म्यावर प्रेम नाही, भक्ती. त्याच्या विरुद्ध दिशेला चला. असणाऱ्या गवळणींना त्या परमात्म्याचं वस्तू महात्म्य ज्ञान होतं म्हणून त्या गवळींचं परमात्म्यावर प्रेम होतं. कंस म्हणत होता हा भगवान कृष्ण म्हणजे कोण आहे? गवळ्याचा मुलगा. काय वस्तू महात्म्य ज्ञान होत त्याला? गवळ्याचा मुलगा, नंदाचा मुलगा. एवढंच पाहिजे. गवळ्याचा मुलगा एवढंच पाहिजे. पण याच्या विरुद्ध दिशेला चला.
गवळणींना त्या परमात्म्याचं वस्तुमात्र ज्ञान होतं. त्या गवळणी म्हणत होत्या, हा परमात्मा कोण आहे? परब्रह्म निष्काम, तो हा गवळीया घरी वाका वाणी कृष्ण हा परमात्मा कोण आहे? प्रत्यक्ष परब्रह्म, या विश्वसृष्टीचं उपादान कारण आणि निमित्त कारण असलेला परब्रह्म परमात्मा हा गवळ्यांच्या घरी गोकुळामध्ये अवतरित झालेला आहे. हे वस्तू महात्म्य त्यांना होतं, म्हणून त्यांच्यावर प्रेमही होतं. अव्यक्त ते आकारले रूपाले, गोकुळामध्ये अव्यक्त असलेलं परब्रह्म ते गोकुळामध्ये अवतरित झालं होतं. म्हणून असणाऱ्या गवळींचं त्या परमात्म्यावर प्रेम होतं. सामान्य भक्ती नव्हती. ज्या वेळेला अक्रोजी न्यायला येतात त्यावेळेला भगवंताने रथामध्ये पाय ठेवला, गोकुळामध्ये एकच आकांत. रथी चढले वनमाळी आकांत पडल्या वज्रबाळी रजनीच्या उदकाने विजली धरणी, अंगणी सामान्य प्रयत्न असणाऱ्या अक्रूरीच्या रथाच्या समोर आडव्या झाल्या. आडव्या पडल्या खाली. केसाची सूट नाही, ती वस्त्राची सूट नाही. नवे नवे त्या गोपिका पागल झाल्या. पागल काय झाल्या? देखो, कोई मन का ही पागल होता है, कोई धन के लिए पागल होता है, कोई सत्ता के लिए पागल होता है, लेकिन वही सच्चा पागल है जो अपने भगवान के लिए पागल होता है. भगवान के लिए पागल होता है. पागल झाल्या त्या गवळणी महाराज. एवढ्या पागल झाल्या, डोळ्यातील अश्रूंनी जमीन भिजली. नयनीच्या उदकानी भेटली का त्या परमात्म्याला, त्या गोपिकांना परमात्म्याचं वस्तू मानलं. कंसाला नव्हतं. जर कंसाला हा परब्रह्म परमात्मा गोकुळामध्ये आलेला आहे हे त्याला कळालं असतं, त्याचं वस्तू मात्र ज्ञान झालं असतं, एकही राक्षस त्याने गोकुळात पाठवला असतं. कौरवांना परमात्म्याचं वस्तू महात्म्य ज्ञान नाही, म्हणून परमात्म्यावर प्रेमही नाही, भक्ती काय. पांडवांची भक्ती आहे, पांडवांना वस्तू महात्म्य ज्ञान आहे, त्या ठिकाणी भक्ती आहे आणि प्रेम. अहो, सकाळीच पाहिलं आपण की ज्या वेळेला भगवंत श्रेष्ठाय करण्याकरता गेले
त्यावेळेला दुर्योधन एकेरी भाषेत परमात्माला बोलला, ए कृष्ण, भीख मांगने से राज्य नहीं मिलता, सोए की नोट पर जितनी मिट्टी होती है उतनी मिट्टी नहीं मिलेगी, वो राज्य के बाद अलग है. कळालं का वस्तू? एवढंच नाही, ज्या वेळेला श्रेष्ठाई करण्याकरता गेले, भगवंताला बांधण्याकरता या दुर्योधनाला आरडच. कळालं का वस्तू महात्म्य नाही? वस्तू महात्म्य ज्ञान नाही म्हणून प्रेमही नाही, भक्ती. याच्या उलट दिशेनं पांडवाकडे त्याला पांडवांच्या ठिकाणी परमात्म्याचं वस्तू महात्म्य ज्ञान. अर्जुन म्हणतो 11व्या अध्यायामध्ये, हा परमात्मा सर्वसामान्य नाही. हरिहरा समजता देवा तुझी परमदेवता, वेदाते परिता अधिगुरु, तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया, ऐसा तू समर्थ ब्रह्मांड. वस्तू महात्म्य ज्ञान पांडवाच्या घरी होतं. हो, पांडवांना वस्तू महात्म्य ज्ञान होतं. म्हणून तर हो, द्वारकेचा राणा वनवासामध्ये गेले पांडव, कधीही परमात्म्याला विसरले नाही. पहाटे पांडव अखंड वनवासी, परमात्म्याची आठवण. कारण का त्यांना परमात्म्याचं वस्तू महात्म्य ज्ञान. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात अर्जुना, म्हणाले अर्जुना काय करू, या जगतामध्ये जे अज्ञानी जे जीव आहेत, ते अज्ञानी जीव माझं यथार्थ वस्तू महात्म्य ज्ञान त्यांना नसल्यामुळं माझ्यावर त्यांचं प्रेमही नाही आणि माझ्यावर भक्ती. अवजानान्ति मामुरा मानुषे तनु मास्थितः, परम भावम जानन्तो मम भूत महेश्वर. अवजानान्ति मामुरा, मुरा म्हणजे अज्ञान. हे अज्ञानी जीव माझं यथार्थ स्वरूप जाणत नाही, म्हणून त्यांचं माझ्यावर प्रेमही नाही. अर्थात ते जाणत नाही असं नाही, ते जाणतात. पण कसं जाणतात? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जव एक आकारो पुराणे तव देव येणे नावे भजती, आणि तोच बिघडले या टाकीते नाही. एखाद्या विशिष्ट आकाराला देव म्हणावं, तो आकार तुटला की त्याचा देव. म्हणून भगवंत म्हणतात, या अज्ञानीची अज्ञानामुळं माझं वस्तू महात्म्य ज्ञान त्यांना कळत नाही, म्हणून त्यांचं माझ्यावर प्रेमही नाही. तुम्ही अज्ञानी जीवाचं काय गुण बसला? मोठमोठाले दर्शन का, त्यांना सुद्धा त्या परमात्म्याचं वस्तू महात्म्य ज्ञान कळालं का सांगा? त्याच्यातला 5 आस्तिक दर्शनकार आहेत आणि 5 नास्तिक दर्शनकार आहे वेदांतामध्ये. त्याच्यातला एक फक्त सांगतो, 5 सांगायचे म्हणजे 2 तास त्याच्यामध्ये निघतात. आणि एक सांगतो, एक चार्वाक नावाचा दर्शनकार आहे. त्याला विचारलं की विश्वसृष्टी निर्माण कशी झाली? तो म्हणाले, कशी झाली म्हणजे आपोआप. काय झाली? आपोआप झाली. वेदांताचा जो सिद्धांत आहे,
की कोणतंही कार्य ते कारणावाचून घडत नाही. विदाउट कॉज देयर इज नो इफेक्ट. कोणतंही कार्य कारणावाचून घडत नाही, आहे की नाही? मग कोणतं विश्वसृष्टी हे कार्य आहे आणि कारण त्याला परब्रह्म परमात्मा. त्याला विचारलं की या विश्वसृष्टी केली मग तुम्हाला आपोआप झाले, म्हणजे नेमकं तुला म्हणायचं काय? कुंभाराच्या आळीला आपण गेलो आणि जमिनीतून भरभर गाडगे बाहेर आले का? जमिनीतून आपोआप गाडगे बाहेर आले का? ते गाडगे बनविणारा तुम्ही कोणी मानणार का? मानणार नाही. कोण आहे ते गाडगे बनविणारा? तो कुंभार आहे. आमचे मौली अतिशय सुंदर एक प्रमाण असे देते की नातरी पवने स्पर्शिले नीर, नातरी पवने स्पर्शिले नीर, का पडियासे तरंगाकार, का परापेक्षा अलंकार व्यक्ती. ना तरी म्हणजे नाही तरी, पवने म्हणजे वारा, स्पर्शिले स्पर्श केले, नीर म्हणजे पाणी, हवेनं पाण्याला स्पर्श केला, परिणाम काय झाला? पडियासे तरंगाकार, त्याच्यावर तरंग निर्माण झाले पाण्यावर. मग आपोआप झाले का? तरंग आपोआप झाले का? आपोआप नाही झाले, नाही का? कारण त्याला कारण कोण आहे? हवा आहे. तरंग हे कार्य आहे आणि कारण त्याला हवा आहे. दुसरं उदाहरण देतात मौली महाराज, का पडियेसे तरंग, का परापेक्षा अलंकार व्यक्त करणे. मौली देतात सोन्याचे दागिने बनवले, अलंकार बनवले, मग ते आपोआप झाले का? आपोआप नाही झाले. त्याला बनविणारा कोणी आहे का? नाही. त्याचं नाव आहे सोनार. जर कार्याशिवाय कारण जर नाही, विश्वसृष्टी हे कार्य आहे, मग त्याला कारण परब्रह्म आहे, नाही का? तुमच्यासारखे तुमच्या आमच्यासारखे असणारे गाडगे मडके रांजण बनविणारा कोण आहे? बनवणारा तो आहे की नाही? त्याचा वरती देशी मातेला आधार, विठ्ठला तू वेळा मातेला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. या विश्व जगतामध्ये
कार्य म्हटलं की त्याला कारण परब्रह्म म्हणतात. उपादान कारणही आहे आणि निमित्त कारणही तो आहे. या विश्वसृष्टी कशी निर्माण झाली? जेव्हा जन्मेजय राजानं प्रश्न केलेला आहे की विश्वसृष्टी कोण एक करतो का अनेक करतो, तो स्वतंत्र आहे का परतंत्र आहे, ज्या वेळेला असा प्रश्न केला त्यावेळेला हा जन्मे राजानं प्रश्न केला व्यासजींना. व्यासजी सांगतात हाच प्रश्न मी नारदाला विचारला होता आणि नारद म्हणतात हाच प्रश्न मी ब्रह्मदेवाला विचारला होता. ब्रह्मदेव म्हणतात हाच प्रश्न मी विष्णूला विचारला होता. विष्णू म्हणतात हा मी जगदंबेला विचारला. या विश्वसृष्टीचा करता तो नाही. तो एक आहे का तो अनेक आहे? त्यावेळेला या विश्वसृष्टीमध्ये निर्माण होत असताना या जगातामध्ये तुकडं काही नव्हतं. आपण त्या दिवशी पाहिलं. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य होते बाही, कानोबा तेरे तेरे ते. आणि सर्व जलमय होतं, कुठं काहीच नव्हतं, पण ते होतं ते परब्रह्म होतं, ती आदी माया शक्ती. ब्रह्मदेव पाण्यामध्ये निद्रिस्त होते. नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी विश्वसृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. कशी केली, काय केली, मागच्या विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे. मग ज्या वेळेला मधु आणि कैटभ दोन नावाचे राक्षस ब्रह्मदेवाकडे गेले, त्यावेळेला त्याने सांगितलं की तुझं पदचारी सोड, नाहीतर आमच्या बरोबर युद्ध तरी कर. त्यावेळेला ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे जातात आणि भगवान सगळं निद्रिस्त असतात. निद्रा त्यांची निद्रेचा स्तुती केली निद्रा देवीची. ओम विश्वेश्वरी जगद्धात्रे स्थिती संहारकारिणीं निद्रां भगवतीं विष्णो तुलां तेजसः प्रभू. जेव्हा निद्रा देवीची स्तुती केली, निद्रा देवी जागृत झाली, भगवान विष्णू जागृत झाले, ब्रह्मा विष्णू एकाच ठिकाणी आले. तेवढ्याच वेळामध्ये भगवान शंकर त्या ठिकाणी आले आणि भगवान शंकर त्या ठिकाणी आल्यानंतर आकाशातून आकाशवाणी झाली. आधी माझ्या शक्तीनं आकाशवाणी केली, हे ब्रह्मा, हे विष्णू, हे भगवान शंकर, तुम्ही असणार. भगवान शंकर तुम्ही संहाराचं कार्य करा. भगवान ब्रह्मदेव तुम्ही उत्पत्तीचं कार्य करा. भगवान विष्णू तुम्ही पालनाचं कार्य करा. ते तिघही म्हणू लागले, म्हणाले देवी आदी माया शक्ती, आमच्या जवळ ते करण्याची शक्तीच नाही. आम्ही कसं ते निर्माण करणार, कसं संरक्षण करणार? कारण संरक्षणाकरता शक्ती पाहिजे, संहाराकरता बी शक्ती पाहिजे, उत्पत्ती करण्याकरताही शक्ती पाहिजे, नाही का, आणि पालन करण्याकरताही शक्ती पाहिजे. ती शक्तीच आमच्या जवळ नाही माते, आम्ही हे करायचं कसं? त्यावेळेला जगदंबा माता म्हणते, विष्णू, ब्रह्मदेव, शंकर, मी तुम्हाला विमान पाठवते, त्या विमानामध्ये तुम्ही बसा. जगदंबा मातेनं
ब्रह्मा विष्णू महेश यांना विमान पाठवलं आणि त्या विमानामध्ये बसले. आधी माया शक्तीच्या सामर्थ्यानं त्या विमानानं उड्डाण केलं. ते विमान इतक्या वेगामध्ये जात होतं, ते मनाच्या वेगानं त्याची वेग होता. मनाचा वेग किती आहे? मन चंचल चपल, जाता येताना लगे वेळ. इथं श्रीमद्देवी भागवत ऐकायला बसत आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन पुन्हा येतं. इतकं असणारं चपल मन आहे. मनाचा वेग एवढा आहे. त्या मनाच्या वेगानं त्या विमानानं उड्डाण केलं आणि उड्डाण केल्यानंतर ते स्वर्गलोकामध्ये थांबलं. त्या ठिकाणी विश्वसृष्टी पाहिली. सृष्टी पाहिल्यानंतर हा तर इंद्रलोक, हा तर स्वर्गलोक आहे एवढं म्हणतात. त्या विमानानं पुन्हा उड्डाण केलं आणि ते उड्डाण केल्यानंतर ते ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकामध्ये जाऊन थांबलं. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला दुसरा एक सनातन ब्रह्म त्याला दिसलं आणि त्याच्या शेजारी असणारी सावित्री बसलेली त्याने पाहिले. पण म्हणाले, ब्रह्मदेव म्हणतो या ठिकाणी आणि असणारा सनातन ब्रह्मदेव कोण आहे म्हणाले. एवढा विचार करतो न करतो तोच पुन्हा विमानानं उड्डाण केलं आणि ते उड्डाण कैलास पर्वतावर केलं. कैलास पर्वतावर भगवान शंकर त्या ठिकाणी विमानामध्ये होते. तर भगवान शंकरानं त्या ठिकाणी पार्वती माता, गजानन, कार्तिक स्वामी पाहिले आणि पार्वतीला हाक मारणार तेवढ्यात पुन्हा असणार विमानानं उड्डाण वैकुंठामध्ये जायचं. वैकुंठामध्ये पुन्हा ते स्थिर झालं आणि विमानामध्ये स्थिर झाल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं भगवान विष्णूने, अरे हा तर आपला वैकुंठ आहे. तर वैकुंठामध्ये लक्ष्मी माता आहे, 4 वेद आहेत, एवढं सुंदर असणार त्या ठिकाणी पाहिलं आणि लक्ष्मीला हाक मारणार तेवढं पुन्हा असणार. खूप दूर उंच असं ते विमान गेलं आणि काही वेळानंतर विमानाचं एक मणिद्वीप नावाचं क्षीरसागर समुद्राच्या कडेला एक सुंदर भव्य आणि दिव्य असा त्याने मंडप पाहिला. तो मंडप सर्वसामान्य नव्हता. तो किती मोठा होता. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घाती लागू, चारी वेदाचा फुलवर बांधिला हो. शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडला हो. शास्त्र पुराणे अनुवादित तुझा. स्वर्ग मृत्यू पाताळ एवढा भव्य असा मंडप त्याने पाहिला मणिद्वीपामध्ये. त्या ठिकाणी जीव शिव संबळ वाजायला आहे. 33 कोटी देव उदो उदो करतात. 88,000 ऋषी तिथे देवटे गुण उभा आहेत. देवटे उभा आहेत. जीव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचते 33 कोटी 88 सहस्र ऋषी दिवटे शोभते. 33 कोटी देव चामुंडा उदो उदो म्हणते.
नवे नवे आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळा शिवारी हो पुंडलिक जीवता शोभे वाळवंटी पुंडलिक जीवता शोभे वाळवंटी एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो अंबा उभी कर ठेवली एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो कुंडलिक देवता शोभे वाळवंटी हो. एक पहा एवढा मोठा मंडप त्याने पाहिला. स्वर्ग मृत्यू पाताळ एवढा मंडप पाहिला. ब्रह्मा विष्णू महेशाला विमानातूनच पाहिला होता. आणि असणार मणिद्वीप नावाचं जे बेट होत त्या बेटावरती विमान उतरलं का आणि आश्चर्य वाटलं की असणाऱ्या या कोणी आपल्याला या ठिकाणी आणलं, ही कोणाची शक्ती आहे. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं. ब्रह्मदेव भगवान विष्णू म्हणतात, ज्या वेळेला मी सर्व पाणीच होत त्यावेळेला वटवृक्षावर एक वटवृक्ष, त्या वटवृक्षाचं पान आणि त्या पानावर मी बाळ रूपामध्ये झोपलेलो. बाळ रूपामध्ये झोपलेलो होतो. आणि त्यावेळेला आदि माया शक्तीनं अर्ध श्लोक म्हटला होता आणि तो मी वारंवार ऐकला. सर्वं खलविदं मेवाहं नान्यम अस्ति सनातनम. हा श्लोक वारंवार मी त्या ठिकाणी ऐकला आणि आवाज कुठून येत होता हे मला माहिती नाही, पण माझ्या कानावर एक शब्द पडत होते. ज्या आदि माया शक्तीनं हा अर्धा श्लोक म्हटला ती आदि शक्ती या ठिकाणी असावी. ब्रह्मदेव म्हणतात, या आपल्या तिन्ही देवाची जी जननी आहे ती जननी ही आदि माया शक्ती आहे. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची देवाची आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची देवाची आद्यत्रय जननी देवाची. आद्यत्रय जननी देवाची. आद्यत्रय त्रय म्हणजे तीन, तीन देवाची जननी कोण? मुक्ताबाई. मुक्ताबाई कोण आहे? आदिशक्ती मुक्ताबाई.
दाशी जणी लागे माया आदिशक्ती आहे. आदिशक्ती ही तिन्ही देवाची जननी आहे. ब्रह्मदेव म्हणतात ब्रह्मा विष्णू महेश आपले ही जननी आहे. जननी आणि त्या ठिकाणाहून विमानातून खाली उतरले आणि तीन दरवाजे होते. त्या तिन्ही दरवाजातून ते प्रवेश केला. पण ते म्हणाले ब्रह्मा विष्णू म्हणतात की जर आपल्याला आज जाऊ दिलं नाही तर म्हणाले आपण नंतर बघू पण जाऊन तर पाहू. हो ब्रह्मा विष्णूने पहिल्या दरवाजातून प्रवेश केला. दुसऱ्या दरवाज्यात गेले. तिसऱ्या दरवाज्यात गेले आणि त्यांना सिंहासनावर एक आदि माया शक्ती त्या ठिकाणी बसलेली त्यांना दिसले. अनेक स्त्रिया त्यांच्या भोवती लाल वस्त्र परिधान करून त्या ठिकाणी गायन गाताना त्याने पाहिलं. आणि तिसऱ्या दरवाजामध्ये जेव्हा हे गेले त्यावेळेला असणाऱ्या त्या देवी मातेनं त्यांच्याकडे दृष्टीक्षेप केल्याबरोबर हे तिन्ही देवस्त्री झाले. ब्रह्मा विष्णू महेश तिघही काय झाले स्त्रीरूप झाले. आणि स्त्रीरूप झालो नंतर तिसऱ्या दरवाजातून त्यांना आत प्रवेश मिळाला. त्या ठिकाणी सर्व असणार स्त्रिया बसलेल्या होत्या. काही गायन करीत होत्या, काही सेवा करत होत्या. ब्रह्मा विष्णू स्त्रीरूप होऊन जेव्हा त्या देवीचं दर्शन घेण्याकरता गेले त्यावेळेला ब्रह्मदेवाचं लक्ष असणाऱ्या देवीच्या नखाकडे गेलं. नखाकडे गेल्यानंतर त्या नखामध्ये त्यांना सर्व विश्वसृष्टी दिसली. एवढंच नाही, ज्या कमळावर आपण बसलो होतो ते कमळ हे त्या ब्रह्मदेवाला त्यामध्ये दिसले. कारण ते कशी आहे, अर्धा श्लोक कसा आहे, अर्ध्या श्लोकाचं यथार्थ स्वरूप भगवान विष्णूला इथं कळालं. अहमे वासमे नाग्न सर्वं खल्विदं मेवा अहम. सर्वं खल्विदं या विश्व जगतामध्ये ती देवी म्हणते माझंच रूप आहे. मे अहम, अहम म्हणजे मी, सर्वं सर्व ठिकाणी, द होल युनिवर्स इट ट्रुली डिवाइन in personality of देवी. देवीचं स्वरूप ते या ठिकाणी आहे. नान्यत असते, नान्यत असते तर संधी विग्रह करायचा. न अधिक, अन्य अधिक असते. असते म्हणजे आहे, न म्हणजे नाही, नाही का. माझ्या व्यतिरिक्त सनातन आदी शक्ती कोणतीही नाही, मीच अनादी. जेव्हा ब्रह्मदेव श्रीरूप झाले, ब्रह्मा विष्णूमय श्रीरूप झाले, 100 वर्ष या देवीची सेवा ब्रह्मा विष्णू महेश आणि 100 वर्ष झाला बर का. 100 वर्ष झाल्यानंतर असणारी ही देवी हो पुन्हा ब्रह्मा विष्णू आणि महेशाला जेव्हा प्रत्यक्ष दर्शन दिलं, नाही का, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, प्रगट झाली आणि दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर त्यावेळेला ब्रह्मदेवानं विचारलं,
देवी मातेला, हे देवी, आम्ही असं ऐकलंय की या विश्व जगतामध्ये ओनली वन, एक परमात्मा आहे. काय आहे? भगवद्गीता काय सांगते? एको देवहा सर्वभूतेषु. एक परमात्मा या विश्व जगतामध्ये आहे. मग तो परमात्मा तू आहेस का ती आदिशक्ती तू आहेस? तू तो आहे का तू ती आहेस? तेव्हा ती असणारी आदिशक्ती म्हटली, मी तोही नाही, मी तीही नाही, मी आहे ते. आय एम नॉट ही और शी, आय एम इट. मी तोही नाही, मी तेही नाही, मी आहे ते. अनुभा तेरे तेरे ते, ते हे सर्वनाम परब्रह्म वाचक आहे, आदि शक्ती वाचक. देव या शब्दाचं वस्तू महात्म्यज्ञान होणं गरजेचं आहे. अज्ञानामुळं आपण कुठं काही बोलत असतो. देव हा शब्द, मी तुम्हाला असा प्रश्न करतो, देव हा जे शब्द आहे हे सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे? काय आहे? साळून घेता येईल. सामान्य नाम आहे की विशेष नाम आहे? विशेष नाम. पण तुम्ही आम्ही सामान्य नामाप्रमाणे तेव्हा वाचतो. सामान्य नाही का? चहा पैकी एक सामान्य नाम आणि फक्त ओनली वन विशेष नाम. ए गॉड नाही, दी गॉड. आणि एक परमात्मा, परब्रह्म परमात्मा आहे. तो एक परमात्मा अनेक रूपाने या विश्व जगतामध्ये नटलेला आहे. नाना रूप नटला एक परब्रह्म परमात्मा अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवी. हे अनंत रूपे अनंत वेश मी देखील म्या त्यासी. देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवी वरकुन बाणले कैसी. अनंत रूपानं
एकच परब्रह्म अनेक रूपानं नटलेले. राम रूपानं तेच नटलंय, कृष्ण रूपानं तेच नटलंय, ब्रह्मा विष्णू महेश याच्या रूपानं तेच नटलेले. राम कोण आहे? राम एवं ब्रह्म, राम एवं परम तपः, राम एवं परम तत्वम, श्रीरामो ब्रह्म तारकम. कोण आहे राम? कोण आहे भगवान शंकर? एका जनार्दनी नामारूपा वेगळा, परब्रह्म पुतळा शिवजा. कोण आहे भगवान कृष्ण? परब्रह्म निष्काम, तो हा गवळीया. एकाच अव्यक्त परब्रह्माचे सर्व रूप आहेत, लक्षात घ्या. पांडुरंग कोण आहे? परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. युगे 28 विटेवरी उभा, उभा मागे रकुमाई, दिव्य दिशे शोभा, कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेला. कोण आलं? परब्रह्म. लक्षात एकच अव्यक्त परब्रह्म, जे एको देवा आपण त्याला म्हणतो. देव हा शब्द परब्रह्म वाचक आहे आणि तो एकच आहे. एक लक्षात घ्या, त्या परब्रह्माला एक हे संख्या विशेषण सुद्धा सहन होत नाही. एक हे संख्या विशेषण, एक हे विशेषण त्या परब्रह्माला सहन होत नाही. महाराज, एक हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा आपण म्हणतो दुसरा कोणता आहे. असे एके ठिकाणी आम्ही चहा पिण्याकरता आम्ही सहज गेलो. मग ते यजमान त्या ठिकाणी होते आणि त्या यजमानाने आम्हाला सर्वांचा परिचय करून दिला. हे माझे पिताश्री, हे हा माझा मुलगा, हे माझी मुलगी, हे माझे आपदेष्ट आणि हे माझी एक पत्नी. काय म्हटला तो? हे माझी एक पत्नी. लगेच मनामध्ये संशय येतो, मग दुसरी कुठे? लक्षात आलं? म्हणून परब्रह्म ओनली वन, एकच आहे, ते एकच आहे. म्हणून एक विशेषण सुद्धा त्याला सहन होत नाही. म्हणून असणार एक ते परब्रह्म जे आहे हे ब्रह्मदेवा, आणि ते एक जे परब्रह्म आहे ना, ते आदिशक्ती आहे. पण होत काय, ज्या वेळेला चिखलाचा पिंड असतो त्या पिंडाचं आपण घागरीमध्ये रूपांतर करतो. घागरीमध्ये रूपांतर झालं, त्याला आपण भाजतो. भाजल्यानंतर त्याचं खापर तयार होतं. बरोबर? पिंड मातीच आहे, परंतु मातीच आहे, पण त्याला आकार दिल्यामुळं तो पिंड हे त्याला नाव दिलं. त्या पिंडाला आकार दिला म्हणून त्याचा आपण घागर म्हटलो. तीच घागर आपण भाजली, त्याचं खापर झालं. ज्या वेळेला आपण मूळ स्वरूपाचा लोप होतो, दुसरी वस्तू निर्माण झाली की पहिल्या वस्तूचा स्वस्वरूपाचा लोप होऊन जातो. वेदांत लक्षात आलं? पिंडाच्या अगोदर ते मातीच आहे, घागर झालं तरी त्याचं स्वरूप मातीच आहे, खापर झालं तरी त्याचं मूळ स्वरूप मातीच आहे. तेव्हा असणारी देवी माता म्हणते की माझं मूळ स्वरूप, माझं स्वरूप लक्ष
जे आहे ते आदि माया शक्ती आहे. ती आदि माया शक्तीमध्ये मी आहे. परंतु जेव्हा वेगवेगळे आकार दिले जातात तेव्हा मूळ स्वरूपाचा लोभ होतो. मूळ स्वरूपाचा लोभ. परंतु ते परब्रह्म मीच आहे. त्यावेळेला ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर ब्रह्मदेवाला बोलावलं. म्हणाले, ब्रह्मदेवा, तुमच्यामध्ये शक्ती नाहीये. माझी शक्ती मी तुम्हाला देते, ती सावित्रीच्या रूपामध्ये देते. तिचा स्वीकार कर. भगवान शंकराला बोलावलं. भगवान शंकराला इथे सांगितलं, माझी शक्ती ही पार्वती आहे, ही पार्वती मी तुला देते. ब्रह्मदेवाला बोलावलं. ब्रह्मदेवाला सांगितलं, माझी शक्ती सावित्री तुम्हाला देते. ही शक्ती रूप आहे, यांचा सांभाळ करा. आणि तुम्हा आम्हाला सर्व पुरुष वर्गाला शक्ती दिलेली आहे. ती शक्ती आपली गृहलक्ष्मी हीच आपली शक्ती. तिचा सन्मान करा. ती लक्ष्मी रूप आहे, ती शक्ती रूप आहे. त्या शक्तीशिवाय ब्रह्मा विष्णू सुद्धा अपूर्ण होते. ज्या वेळेला आकाशवाणी झाली आदि माया शक्तीने, तुम्ही विश्वसृष्टी निर्माण करा, तुम्ही पालन करा, संवाद करा. मग ते म्हणाले, आमच्याजवळ शक्तीच नाही. तेव्हा असणाऱ्या मातेनं शक्ती दिली मला. आणि शक्ती दिल्यानंतर पुन्हा विमानामध्ये बसले. आणि विमानामध्ये बसल्यानंतर त्यांनी पूर्वस्थितीला आपल्या त्या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणी शक्ती बरोबर घेऊन आल्यामुळं असणाऱ्या ब्रह्मदेवानं या विश्वसृष्टीची निर्मिती केली. विश्वसृष्टीची निर्मिती केली ब्रह्मदेवानं. आपल्या देहापासून मनु आणि शतरूपा ह्या 2 पुरुष आणि 3 स्त्रिया, 3 मुली निर्माण झाल्या. मनु आणि शतरूपापासून आहुती, प्रसूती आणि देवहूती या 3 मुली झाल्या. आणि 2 पुरुष झाले. आणि प्रियवत आणि उत्तानपाद. आणि यांच्यापासून या विश्वजगाचा विस्तार झाला. असणाऱ्या उत्तानपादापासून ध्रुव झाला. ध्रुव कथा तो आम्हाला सर्वांना माहिती. ध्रुव झाला. ध्रुवाचा मुलगा होता. याच्या वंशामध्ये श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे सगळ्यांनी उभा राहा आरतीला. 2 मिनिटं उभा राहा जागेवर. हो उभा राहा आरतीला. सगळे जागेवर उभा राहा फक्त.
केलं बंद केलं हां T-shirt.